नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ 3 दिवसापूर्वींचा आहे. ऑर्डरमुळे मला पोस्ट करणे झाले नाही. बऱ्याच अशा ऑर्डर होत्या. त्यामध्ये शंकरपाळी 2 किलो मी बनवून घेतली. त्यानंतर 4 किलो भाजणीची चकलीसुद्धा बनवलेली होती. अशा एकत्र ऑर्डर असल्या की थोडं बनवायला बरं पडतं. थोड्या थोड्या ऑर्डर बनवणं परवडत पण नाही आणि ते बनवायलासुद्धा बराच उशीर लागतो. आई आलेली होती त्यामुळे 2 कढया इथे तळण्यासाठी ठेवल्या. तिने शेवग्यातून चकली दाबून दिली आणि मी दोन्ही कढयांमध्ये तळून घेतली. 4 किलो भाजणीची चकली बनवली. दुपारी आमोद शाळेमधून येईपर्यंत 2 किलो शंकरपाळी आणि 4 किलो भाजणीची चकली बनवून तयार झालेली होती. तो यायच्या अगोदर सगळी कामं उरकून घेतली की त्याला थोडासा वेळ देता येतो. त्यानंतर नवरोबाच्या ऑफिसमधल्या एका मॅडमची सुद्धा 1 किलो खजूर ड्रायफ्रूट्सच्या लाडूची ऑर्डर होती. त्याच दिवशी संध्याकाळी 5 ते 6 वाजता मी हे खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून घेतले. त्यानंतर ते व्यवस्थित पॅक केले आणि जसे शंकरपाळी आणि चकलीच्या ऑर्डर होत्या त्याप्रमाणे त्या वजन करून व्यवस्थित पॅकिंगसुद्धा करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ताथवडेमधून एका मॅडमची ऑर्डर होती. त्यासाठीच त्यांनी मला साधी शेव लसूण मसाला शेव सांगितलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी या दोन्ही प्रकारच्या शेव बनवून घेतल्या. त्यांच्या ऑर्डरमधून शंकरपाळी तर आधीच बनवून झालेली होती. त्यानंतर बाकी होतं ते म्हणजे रवा लाडू. हे शेवसुद्धा व्यवस्थित बनवून घेतल्या, गार करून घेतल्या. त्यानंतर लगेचच रवा लाडूसुद्धा बनवून घेतले. जशा ऑर्डर होत्या त्याप्रमाणे वजन करून सगळे व्यवस्थित जिन्नस पॅक करून घेतले. दुपारी अमोदला शाळेतून आणायला जाताना पोर्टर बुक केले आणि हे पोर्टरने पाठवून दिले. या ताईंचा फीडबॅक आणि बाकी पदार्थांचे फीडबॅकसुद्धा मी इथे लावलेले आहेत, नक्की बघून घ्या. असे काही होममेड फूड तुम्हालाही ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. डिंक लाडू, मेथीचे लाडू, ड्रायफ्रूट्सचे लाडू, त्याचसोबत दिवाळीचा कोणताही पदार्थ पुण्याच्या बाहेरसुद्धा डिलिव्हरी केले जातील. आणि पुण्यामध्ये व्हेज बिर्याणी, नॉन व्हेज बिर्याणी, त्याचसोबत पुरणपोळी, चपाती, भाजी या ऑर्डरसुद्धा स्वीकारल्या जातील.